स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 19 मे, सायंकाळचे 8:30 वाजत आहेत. आज आपण उद्याचा 20 मे चा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे छत्तीसगड पासून विदर्भाचा दक्षिण भाग करत इकडे सोलापूर करत असंच दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि इकडे अरबी समुद्रापासून गोव्यापर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. यामुळे या ट्रफमुळे उद्या थोडंफार पावसाची शक्यता राज्यात दिसत आहे. उद्या कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे सांगलीच्या दक्षिणेकडील भाग, या भागातून दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री तुरळक ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सगळीकडे पडणार नाहीये, एका दुसऱ्या गावासाठी सक्रिय होऊ शकतो. त्यानंतर सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. सोलापूरचा दक्षिण भाग, धाराशिव दक्षिण, लातूर, नांदेड दक्षिण, यवतमाळ, चंद्रपूर दक्षिण भाग, तेलंगणा आणि कर्नाटकला लागून जे भाग आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे सोलापूरचे राहिलेले भाग तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. पण हा जो पाऊस आहे हा सगळीकडे पडणार नाहीये. मर्यादित पाऊस असेल, एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो. बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यानंतर वर्धा, वाशिम, अकोला, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाहीये. इकडे रत्नागिरीच्या घाट भागात, पूर्व घाट भागात आणि रायगडच्या पूर्व घाट भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण शक्यता खूपच कमी आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.